आणि या ठिकाणी किरण सामंतजी आपण सांगितलं देवस्थान इनाम जमिनीचा कायदा राज्य सरकार आणतं आहे। येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये देवस्थानाचे हक्क काय असेल, कुळाचे हक्क काय असेल, वहिवाटदाराचे हक्क काय असेल, देवस्थान इनाम जमिनीच्या 5.5 लाख हेक्टर जमिनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी बेवारस झालेल्या आहेत, कूळ काय आहे, वहिवाट काय आहे, मंदिर या ठिकाणी अनेक गावठाणं असे आहेत रत्नागिरी सिंदूरमध्ये त्या देवस्थानच्या जागेवर दाखवलेले आहेत। गावठाणं देवस्थानच्या जागेवर असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचे हक्क प्रस्थापित होत नाही। त्यामुळे एक सविस्तर कायदा किरण सामंतजी आपल्या डिसेंबरच्या अधिवेशनात येत आहे। 15 लोकांची समिती यावर काम करत आहे। आम्ही हा कायदा पब्लिक डोमेनला टाकणार आहे, पब्लिकच्या जनतेच्या सुनावणी त्या ठिकाणी घेणार आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये या राज्यामध्ये देवस्थान इनाम जमिनी कायदा आणून या देवस्थानाचे हक्क प्रस्थापित करणे, जनतेचे हक्क त्यांना मिळवून देणे यालाही आम्ही काम करतोय। त्यामुळे काळजी करायची गरज नाही। तुमचं काही त्या कायद्यामध्ये काही सुधारणा असतील तर किरण सामंतजी आपण सांगा, आम्ही निश्चितपणे त्या सुधारणा पूर्ण करू।